गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. कपडे आणले तर घड्या करायच्या का. लाईट गेली. मैत्रिणींनो, खोकला कसं काय यायला. गरमी तर एवढी होईल ना. दुपारपासून आज पाऊस येतोय. असं वेगळंच ढगाळ ढगाळ वातावरण झाले आमच्या इकडं. इकडून जास्त वाटायला वरून. झाले मैत्रिणींनो आता लग्न हे. आता कोणताही घेऊन पावसाळ्याची दिवस सुरू झाली. आमच्या इकडं स्टार्टिंग झाली. काल थोडा पडला होता आमच्या इकडं, तेवढा नाही झाला. अवतीभोवती लई झाला पाऊस काल, आमच्या इकडं नाही झाला. पण कपड्याच्या घड्या केल्या मैत्रिणींनो. चहा घेतला करून. लई डोकं दुखू लागलं माझं. आज झोप पण आली नाही. माझ्या मुलाची एक्झाम चालूच ना. त्याने काहीच खाल्लं नाही, तसंच गेलता. मग आता आलाय, आता जेवला. बाहेरचं वातावरण असं वेगळंच झालंय, ढगाळ. थोडं मधीच ऊन पडायले, मधीच होईल. डोक्याला केसाला डाय करायची मैत्रिणींनो. पुढे आणून ठेवल्यात. मी म्हणाले आधी कट मारावं. केसच आवरत नाही. मला केस वाढली ना आणि केस गळायला सुरुवात झाली आता. मला केस खराब होते. केसांना मैत्रिणींनो ग्लो आणण्यासाठी ना मी तुम्हाला सांगते. ज्या दिवशी व्हिडिओ करणार होती पण कंटाळा केला मी. एका व्हिडिओसाठी ते साडी घाला हे करा. ॲलोवेरा असते ना ती वनस्पती, त्याचं जेल घ्यायचं. असं आपण लावायचं मैत्रिणींनो. त्याचं रोप मिळते. आणि जर नसलं मिळत तर तुमच्याकडं नसलं तर मैत्रिणींनो ॲलोवेरा जेल बाहेर मिळते बाजारात.
त्याचं ते मधला गर काढायचा पूर्ण चमच्याने आणि त्याचा लेप द्यायचा केसांना. इतके छान ग्लोइंग होते ना केस. स्किनला चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लागू शकतात लांब केसांसाठी. पुन्हा थोड्या मेथ्या भिजू घालायच्या आणि मिक्सर वाटा काढायच्या. ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे का त्या दिवशी केस वल्ली करायची, थोड्या अशा लावायच्या. मेथ्याची पेस्ट करून मेथ्या 1 घंटा भिजू घालायच्या आणि त्याची पेस्ट करून त्याचा लेप द्यायचा केसांना. पण आता सिल्केशा म्हणून हेअर ऑइल मिळाले मैत्रिणी. पुन्हा जास्वंदीच्या फुलं असतात का, जास्वंदीचे फुलं, कढीपत्ता. मी सांगते मैत्रिणी तुम्हाला, जास्वंदीची फुलं घ्यायचे 10-15 आणि थोडं असे तेल घ्यायचं. 1 वाटी तेल घ्यायचं, घरच्या घरी तेल तयार करायचं आणि 10-12 कढीपत्त्याचे तसले बंच घ्यायचे. जास्वंदाचे फुलं आणि कढीपत्ता तेलाला उकळी आणायची, त्याच्यामध्ये 10-15 मिनिट शिजवून घ्यायचे ते आणि थोड्या तास, अर्धा तास तसंच सोडायचं ते. आणि मग तेल थंड झालं ना मग ते गाळून घ्यायचं. आणि झोपताना मैत्रिणी ज्या दिवशी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी केस धुवायचे त्या दिवशी ते लावायचं तेल आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे. तुमच्या केसांना नरिशमेंट मिळते कढीपत्त्यापासून आणि जास्वंदीच्या फुलांपासून. नाही तर सिल्केशा म्हणून तेल मिळतं मैत्रिणी, ते लावायचं. आणि आहारामध्ये मैत्रिणी जास्त खोबऱ्याचं तेल, खोबऱ्याचं जास्त सेवन करायचं भाजीमध्ये. असं एरसुद्धा ओलं नारळ किंवा मग नारळ पाणी. पुन्हा ज्यांना नॉनव्हेज खाते त्यांनी मासे हे खायचे, त्याच्याने केसांची ग्रोथ लय लवकर होती बरं का माशाने. पुन्हा हे प्रोटीन्स असते त्याच्यामध्ये केस वाढीसाठी. चला तर मैत्रिणी, मी तुम्हाला बघत खूप सारी माहिती सांगितली. कपड्याच्या घड्याही घातल्या. आता घरं झाडायची मैत्रिणी, सगळ्या घराचा पसारा झाला. लाईट तर कधी येते की आता. घर झाडते एकदा, म्हणजे जरा स्वच्छ असलं ना छान वाटतंय, असं करमते मला. असं घर असंच ठेवलं ना मला म्हणजे वेगळंच वाटतंय ते. यावेळा मी झाडतेच आहे. पुन्हा दिवस मावळता झाडत नाहीत ना 6च्या पुढून, म्हणजे दिवस मावळायचा टाईम होतो त्या टायमाला. आणि कधीच मैत्रिणींना दिवस मावळल्यानंतर दिवा लावायचा नाही. मावळायला चालू झालं, अंधार पडायच्या आधीच दिवा लावायचा. शुभ असते, आपल्या घरात लक्ष्मी ती धावून. चला मैत्रिणी, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जे बघते मैत्रिणी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.